नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रोहित तांबे 11. तर मंडळी, आज आम्ही चाललेलो आहे गावी. माझी बहीण आली आहे गावावरून. तर आता ते बरेच 10-15 दिवस इथे थांबलेले. तर आता आम्ही पण गावाला जातो आहे आणि माझ्यासोबत आता माझी पूर्ण फॅमिली आहे. तर आता मांडवी गाडी आम्ही पकडणार आहे, जी सकाळची 7:55ची गाडी आहे. तर आता डायरेक्ट आपण ठाणा स्टेशनला भेटणार आहोत आणि तिकडनं आपला प्रवास सुरू करणार आहे. तर ती काय करा. आमच्याबरोबर बाबुडी आहे, तिचं नाव आहे कनिष्का, तिला आम्ही लाडाने बाबू असं बोलतो. आपण थांबलोय. ताई, प्रिन्सिप आणि मम्मी हे पुढे गेलेले आहेत. तर आता आपण डायरेक्ट ठाणा स्टेशनला जाऊया. बघा इथे हायवेला आता आम्हाला रिक्षा भेटले. खूप वेळाने रिक्षा भेटल्या. ठाणा स्टेशनला आलो आहे. ताईला माहिती ट्रेन ताई बोलत असतील हे लोक काय गर्दीच्या वेळी शूट करतात. आणि त्यांची चिडचिड झालेली आहे माहिती नाही. आणि आम्ही फर्स्ट टाईमच एसी ट्रेन मी सेकंड. तू जास्त नाही, मी सेकंड आहे, मी फोर्थ आहे. आता तिचं जेव्हा ट्रेन येणार ना तेव्हा एक्सप्रेशन बघायचं होतं. ती मला किती दिवसा आधीपासून तिकीट मागत होती, मला तिकीट द्या तिकीट द्या, तर मी दिलं नव्हतं. हे बघा, आता मी तुला दाखवतो काय बोलायचं आहे. गरमीत आता ताईला बरं नाही वाटत आहे. ताईची काय मागच्या वेळी हवा गेलेली, पडलेली चक्कर येऊन. मग कोणामुळे ते पण दाखव ना. ते जाऊ द्या, राईला पण घ्या, गरम होईल. दोघांचं चड्डीवर आलं, गरम होते म्हणून. तुमची पोरगी पण चड्डीवरच आहे. बघू बाबू, चड्डी. बाबुडी, कनिष्का बोला खरं, लोकांना नाव कनिष्का. मोबाईलकडे रागाने बघ, त्याच्याकडे रागाने बघ मोबाईलला. रागाने नाही, घाबरो. अरे बापरे, घाबरलो. पहा B4 7. आमची ट्रेन येते आता. रेडी रेडी. हां बोला. आली ट्रेन. आपल्याला तिकडून एसी लागते, हवा लागते इथे. कोण बोलते? ताई बोलते. मला वाटलं काय तो दरवाजा चुकून उघडं राहिलाय का चढताना. आणि तुम्ही इथे बघितलंच नाही, ते पण एसी त्यांनी. आणि म्हणून ह्याला सांगितलेलं हाफ चड्डी घालून होती. गरम होईल म्हणून हाफ चड्डी घालून आलेली. आम्ही पण सगळीकडे कपडे घालून आलो. मी पण कॉटनच घातलं. आणि मी तुला बोलत होतो माहिती आहे का, तिकीट लवकर सांग. तुमची येण्याची पण एसी काढायची होती, पण तुम्ही ते मग हे फुल झालं, लेट झालं म्हणून सगळं उलट सुलट झालं. पण बरं झालं ना, आपली. चला. हा, दोघं उभे आहेत ना. कसं पकडलाय. तू कुठे चालली? ब्लँकेट घेतली. ब्लँकेट एवढे कसं. असं वाटतं खिडकी खोलून जरा ऊन घेऊ. खिडकी खोलून जरा ऊन कर दी ना छोटी बात. ताई कसं वाटतंय? खूप गार वाटलं, म्हणजे एवढ्या गर्मीमध्ये असं छान वाटतंय. नम्रता तुझा एन्जॉय जास्त ही कनिष्का झोपून पूर्ण वसूल करते. हागली पण ती ना, वसूल केली. प्रिन्सी जाऊन ये. मम्मी पण वसूल करते. तुझं हे तुटले बघा, सगळे पैसे वसूल करतात बघा. एसीचे पूर्ण पैसा वसूल. पैसा वसूल. नाहीतर इतर वेळी खिडकी अडवून बसतात एकदम. तुम्ही पण जर एसी मध्ये येणार असेल तर पहिला आधी काहीतरी घेऊन या. का? ब्लँकेट कमी पडतात. चला. ब्लँकेट आता आपण इकडे आलो, आरवली रोड आहे बघा. आता इथे क्रॉसिंगला थांबले ट्रेन. आणि आता दुपारचे वाजलेत 2 वाजलेत बरोबर. आणि कुडाळचा 4चा टायमिंग आहे. मध्ये एवढं गारगार हो, इथे एकदम
बाहेर एकदम गेट आहे, सगळेजण बाहेर आले बहुतेक लोक. माझ्या कामातला मित्र पण आहे, तो पण एकदम पाठच्या डब्यात आहे, म्हणून मी गेलो असतो त्याला भेटायला. तो एकदम पाठीमागे आहे आणि मध्ये मध्ये असं काहीतरी सीन दाखवत होतं. बघा परब, वरचे परब सगळे बाहेर आले, परब वाडीतले. झाली जो आता आलेलं आहे संगमेश्वर. लास्ट टाइम आपण देवेंद्र तांबेच्या घरी गेलेलो, तर आता देवेंद्र पण आपला सोबत येतो. देवेंद्र येतो आहे आपल्यासोबत. देवेंद्र तांबे हे आपल्याला संगमेश्वरला भेटले. भेटत आहे तुला आता भेटता येईल की नाही काय सांगता येईल. मला पण तेच वाटलं, आधी नाही भेटणार पण भेटला. आता ही 6चा टायमिंग दाखवता. उतरायच्या तयारीला लागतोय सगळ्यांनी. आता कुडाळ येतोय. ट्रेन किती 4, 5, 6, 7 5, 6, 7 3 तास. 3 तास ट्रेन लेट आहे. 3 तास आता येत आहे. बाहेर बघू शकता तर आत्ता येते म्हणजे 7 वाजले आता. आता कुडाळ स्टेशन येत आहे. तर ठीक आहे, आता आपण डायरेक्ट कुडाळ स्टेशनला भेटूया. बाय बाय बाय. तोपर्यंत बाहेरचा सीन बघा. एवढी झोपली आहे ना ट्रेनमध्ये ती. आणि बघ इथे वरती तिची ताईची पोरगी आली ना खाली. कुठे तुम्ही झोपलेत का आता? बघा उपरत बसली आहे. आणि स्वतःची पोरगी दाखवा ना. ती तर आल्यापासूनच झोपली, झोपच काढते. चला बाय. तर मंडळी आता आपण इथे आलेलो आहे कुडाळ स्टेशनला. खूप लेट आहे ट्रेन, जवळजवळ 3-3.5 तास लेट आहे. बाय बाय. आम्ही आलो. हे काय नाही किती भारी बनवलं ना स्टेशन. छान बनवलं. लास्ट टाइम पण बनव होतं ना. हॅलो. आता फायनली आम्ही कुडाळ जिजू आलेत घ्यायला मला. आणि गरम किती होतं? बाबडे मार्कशीट ना काय करायला? आपण मी पण काय करते. बघा ना अमृताची. प्लास्टर पण केलं. किती आहे? काय करतो हे? किती बरं वाटतं. आता एकमेकांचा एकदम चिटकून झोपलं तरी चालेल. हिला एसीचा एक झटका दिला मागाशी, आता हिला एक दिला. फिट्टच झालं ना. तुम्हाला देतानाचा पुरस्कार देण्यात येत आहे दीदीला. सरप्राईज दे बघू. दे बघ दीदीला मम्मी म्हणजे पुरस्कार तुम्ही लोक तिकडे आल्यावर लावलाय ना. टक्के पडले. आजच लावलाय. आज लावलाय. म्हणजे ताईला पण नाही माहिती आहे. मला नव्हतं माहिती. मग ते मग तुम्हाला दोन सरप्राईज मिळालं. सगळे सामान पाहिजे बाई. किती आहे? काय करतो